नमस्कार प्रेक्षक हो, सह्याद्री वाहिनीच्या आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर प्रतिभा माने तुमचे मनापासून स्वागत करते। प्रेक्षक हो, व्यक्ती तितक्या प्रकृती आणि प्रकृतीच्या अनुषंगाने येणारे आजार यांचे समीकरण हे प्राकृतिकच असते। आजाराचे स्वरूप हे लक्षणे आणि वयानुसार वेगवेगळे असू शकते, पण प्रत्येक आजारासाठी चिकित्सा आणि त्याच्या अनुषंगाने येणारे व्याधी हा विषय अत्यंत महत्त्वाचा असतो। रोगाचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यानुसार ठराविक दिवशी आणि ठराविक ओकेजनला वेगवेगळ्या प्रसार माध्यमांमधून चॅनल्समधून आपण वेगवेगळे दिवस साजरे करत असतो। विविध रुग्णालये, विविध सामाजिक संस्था तसेच आरोग्य संघटना यांच्या थ्रू वेगवेगळी आरोग्यविषयक शिबिरे घेऊन तसेच वेगवेगळे कार्यक्रम अरेंज करून आपण लोकांना आरोग्याबद्दल तसेच वेगवेगळ्या आजारांबद्दल जनजागृती करत असतो। आणि म्हणूनच आज आपण चर्चा करणार आहोत सर्वसामान्य आजारांबद्दलची माहिती। प्रेक्षक हो, आजचा आपला विषय आहे सर्वसामान्य आजाराबद्दलची माहिती, कारणे, निदान आणि उपचार। आणि त्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत सर जे रुग्णालयाचे मेडिसिन विभागाचे डॉक्टर मधुकर गायकवाड सर। नमस्कार सर। नमस्कार। आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये मी तुमचे मनापासून स्वागत करते। प्रेक्षक हो, सरांचा थोडक्यात परिचय असा आहे, डॉक्टर मधुकर गंगाराम गायकवाड सर जे हॉस्पिटल रुग्णालयामध्ये मेडिसिन विभागामध्ये कार्यरत आहेत। सर तेथे असोसिएट प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत। सर आपण गोकुळदास तेजपाल हॉस्पिटल मुंबई येथे उपअधीक्षक पद भूषवले आहे। तसेच याच हॉस्पिटलमध्ये मेडिसिन विभागाचे HOD व असोसिएट प्रोफेसर म्हणूनही काम पाहिलेले आहे। सर आपण महाराष्ट्र स्टेट मेडिकल टीचर्स असोसिएशनचे एक्झिक्युटिव्ह मेंबर आहात। सरांचे यापूर्वी आकाशवाणी, दूरदर्शन, ABP माझा, TV9 या चॅनल्सवर आरोग्यविषयक कार्यक्रम झालेले आहेत। तसेच विविध वृत्तपत्रे व नियतकालिकांमधून त्यांचे लेख वेळोवेळी प्रसिद्ध होत असतात। सर गेल्या 2 वर्षापासून जागतिक आरोग्य संघटनेसोबत अवयवदान या विषयावर प्रोत्साहन पर्व, मार्गदर्शनपर, कॅम्प, रॅली व चर्चासत्र ऑर्गनाईज करत आहेत। कुक्स किंग्स अँड थिंग फाउंडेशनच्या सहाय्याने सरांनी थॅलेसेमिया रुग्णांसाठी थॅलेसेमिया डे केअर युनिटची पुनर्बांधणी केलेली आहे। 2017 मुंबईमध्ये त्यांनी पहिल्यांदा महाराष्ट्र नर्सिंग कॉन्फरन्स आयोजित केला होता। 2018 सरांनी सरकारी रुग्णालयात जेंडर रिअसाइनमेंट म्हणजेच लिंग बदल करू इच्छिणाऱ्या रुग्णांसाठी OPD केंद्र सुरू केलेले आहे। सरांना राष्ट्रीय स्तरावर तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगवेगळ्या प्रकारचे पुरस्कारही मिळालेले आहेत। त्यामध्ये 2015 साली बेस्ट डॉक्टर अवॉर्ड पद्मश्री तात्याराव लहाने सर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे। 2016 साली एक्सलंट कॉन्ट्रीब्युशन इन व्हेरियस सोशल अँड रूरल हेल्थ कॅम्प्स फॉर प्रोग्राम 2016 या सन्मानाने उपमुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे। 2016 साली सरांना आदर्श हेल्थ सर्व्हिस अवॉर्ड गोकुळदास तेजपाल रुग्णालयाकडून देण्यात आला। 2019 साली कला, ज्ञान, विज्ञान शिक्षण प्रसारक मंडळ यांच्याकडून सरांना वैद्यकीय सेवा रत्नाचा पुरस्कारही मिळालेला आहे। 2020 साली सरांना नवोदय गौरव पुरस्कार JNV फाउंडेशनकडून देण्यात आला आहे। प्रेक्षक हो, कोविडच्या पिरियडमध्ये सरांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल सरांना राज्यपालांच्या हस्ते गौरवण्यात आलेला आहे। आणि सरांची नवीन ओळख म्हणजे अंगणातील OPD या नावाने सरांनी नवीन प्रयोग सुरू केलेला आहे। सर जेव्हा कुठेही फील्डसाठी किंवा त्यांच्या वैद्यकीय सेवेसाठी गावोगावी जातात त्यावेळेला सर मोफत लोकांना चिकित्सा देतात आणि त्यामुळे सरांची नवीन ओळख म्हणजे अंगणातील OPD किंवा अंगणातील डॉक्टर अशी झालेली आहे।
त्याचप्रमाणे रस्त्यावरील रुग्ण पाहणारे डॉक्टर अशी ही सरांची एक ओळख आहे. सरांचं हे सेवाभावी कार्य हे निरंतर सुरू आहे. त्यामुळे सरांना रस्त्यावर रुग्ण पाहणारे डॉक्टर असेही ओळखले जाते. तर प्रेक्षक, सुरू करूया आजच्या कार्यक्रमाला. आणि आजचा आपला विषय आहे सर्वसामान्य आजारांबद्दलची माहिती, कारणे, निदान आणि उपचार. आरोग्य संपदाच्या स्टुडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आपण आजच्या विषयाला सुरुवात करत आहोत. मला असं विचारायचं आहे सर तुम्हाला की सर्वसामान्य आजार म्हणजे साधारणपणे समाजामध्ये आढळणारे एक नॉर्मल आजार की जसे सर्दी खोकल्यापासून संधिवात आहे किंवा डेफिशियन्सीमुळे होणारे रोग आहेत, अनुवंशिकतेमुळे येणारे रोग आहेत, त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? नक्की सर्वसामान्य आजार म्हटलं तर आपल्याकडे जर आपण सीझन वाईज जर घेतला असेल तर जसं बोलतो की आपण पावसाळ्यामध्ये होणारे आजार आहेत किंवा हिवाळ्यामध्ये किंवा उन्हाळ्यामध्ये असे काही सीझन वाईज आजार आपल्याकडे होतच असतात, जे की आपला भारत देश हा ट्रॉपिकल कंट्रीजमध्ये येत असल्यामुळे असे काही इन्फेक्टिव्ह डिसीजेस आहेत. आणि जसे की अदर नॉन इन्फेक्शियस डिसीजेससुद्धा आहेत, जसे की स्ट्रोक आहे म्हणता की तुम्ही जसं म्हणता की आयोडीनचे काय काही आजार आहेत किंवा बीपी शुगरचे वगैरे आजार आहेत किंवा बऱ्याच जे एंडोक्राईन सिस्टीम किंवा आपल्या त्याचे काही ग्लँड्स वगैरे रिलेटेड आहे त्याच्याशी आजार्स वगैरे आपल्याला भरपूर वगैरे होतात किंवा काही प्रोफेशनल्स हजार्ड किंवा जसे काही कामानिमित्त वगैरे आपल्याला जसे काही त्यांचे रिलेटेड किंवा ऑक्युपेशनल हजार्ड्स किंवा प्रोफेशनल हजार्ड्स त्याच्यामुळे आपल्या शरीरावर सुद्धा परिणाम होत असतात. त्यामुळे असे काही आजार आहेत की जे नक्कीच आपल्या शरीरावर त्याचा परिणाम होत असतो. अच्छा सर, 20 ऑक्टोबरला आपण जागतिक ऑस्टिओपोरोसिस डे म्हणजे संधिवाता संदर्भातला हा एक झीज होण्यामुळे होणारा आजार म्हणू शकतो किंवा लक्षण म्हणू शकतो. सर 20 ऑक्टोबरला आपण जागतिक वर्ल्ड ऑस्टिओपोरोसिस डे साजरा केला. तर ऑस्टिओपोरोसिस म्हणजे संधिवाताबद्दल काय सांगाल तुम्ही? नक्कीच ऑस्टिओपोरोसिस हा खूप कॉमन डिसीज आहे. प्रत्येकाचे कंप्लेंट्स वगैरे असतात कारण ऑस्टिओपोरोसिस हा आपल्या हाडाशी निगडीत आजार असल्यामुळे प्रत्येकांना हाडांचा जो त्रास आहे ते कोण्या ना कोण्या कारणाने होतच असतो. जसं जरी हाडाचे आजार वगैरे जे पाहतो की जे संधिवात असतील किंवा ऑस्टिओपोरोसिस असतील किंवा लो बॅक वगैरे असतील ज्याच्यामुळे आपल्या शरीराच्या हाडाची झीज होत असते. जसे की आपण बघितलं की ऑस्टिओपोरोसिस झाल्यानंतर लोकांचे बरेच कंप्लेंट्स असतात की हाडं वगैरे दुखणे किंवा विकनेस वगैरे येणे किंवा बसायला वगैरे त्रास होणे किंवा कमरेमध्ये वगैरे दुखणे, हालचाली वगैरे करताना वगैरे त्यांना त्रास होत असतो किंवा बऱ्याच ठिकाणी जॉईंट्स पेन्स वगैरे होत असतात. तर हे आजार शक्यतो सहसा जर बघितलं तर एकतर इमोबिलिटी वगैरे आहे किंवा वय ज्यांचं एज रिलेटेड जर 50 ते 60 वर्षानंतर असतील तर अशा ह्या वयामध्ये जास्त हा ऑस्टिओपोरोसिस आपल्याला आढळून येत असतो. आणि शक्यतो फिमेल पेशंट्स जर जसे काही मेनोपॉज वगैरे असेल 50-60च्या नंतर मेनोपॉज जर आले असेल तर त्याच्यामुळे सुद्धा ते जे काही हार्मोनल इम्बॅलन्स होतो मेनोपॉज नंतर त्याच्यामुळे त्याच्या इफेक्ट त्याच्या आपल्या हाडावर होत असतो. त्यामुळे हाडं वगैरे ठिसूळ वगैरे बनतात. त्यामुळे नंतर हे फ्रॅक्चर होण्याची शक्यता जास्त असते. आणि जे काही आजार्स वगैरे आहेत जर पेशंटला कॅन्सर असेल, किमोथेरपी किंवा रेडिओथेरपी घेत असेल त्याच्यामुळे सुद्धा हाडं वगैरे भरपूर वेळेस ठिसूळ होत असतात. आणि काही ड्रग्ज वगैरे आहेत जसे काही स्टेरॉइड्स वगैरे आहेत. जर पेशंटला जर स्टेरॉइड खूप दिवसापासून जर स्टेरॉइड चालू असेल तर त्याचा इफेक्ट सुद्धा आपल्या हाडावर होत असताना त्याच्यामुळे हाडं वगैरे ठिसूळ होऊन फ्रॅक्चर होण्याची शक्यता जास्त असते. आणि जसे काही आपली लाईफस्टाईल जसे सेडेंटरी लाईफस्टाईल आहे किंवा आपल्या बॉडी मुवमेंट्स वगैरे नसतील किंवा वजन वगैरे जास्त वाढलेलं असेल आणि काही जर ॲडिक्शन्स वगैरे असतील जसे की कोणाला स्मोकिंगचे ॲडिक्शन असेल किंवा अल्कोहोल इंटेक वगैरे घ्यायची सवय असेल ह्याच्यामुळे सुद्धा होऊ शकतं. कारण बरेच वेळेस न्यूट्रिशनल इनसफिशियन्सी किंवा आपल्या जेवणामध्ये त्याचं जर कॅल्शियम किंवा व्हिटॅमिन D3 असेल जे की आपल्याला हाडं मजबूत होण्यासाठी जे काही मिनरल्स किंवा विटॅमिन्सची गरज असतं ती जर आपल्या शरीरामध्ये कमतरता असेल त्याच्यामुळे सुद्धा असे हाडं वगैरे ठिसूळ होऊ शकतात. किंवा प्रेग्नन्सीमध्ये जिथं लहान बाळाची वाढ असते तिथं जास्त रिक्वायरमेंट असते आणि त्या ठिकाणी आपले जर गरोदर मातांना काही कमी प्रमाणात आहार मिळत असेल तर त्यामुळे सुद्धा गरोदर माता आणि वाढणाऱ्या बाळावर सुद्धा त्याचा इफेक्ट होत असतो. तर हे असे काय आहेत की आपण पाहतो की आजकाल प्रोफेशनल्स आपल्याला शरीरामध्ये विटॅमिन D3 कॅल्शियमची जी गरज आहे आपल्याला सन एक्सपोजर होण्याची खूप गरज असते की जी आपण ऑफिसमध्ये आल्यानंतर एकदा आलो की आपण नंतर जातच नाही. त्यामुळे सन एक्सपोज सुद्धा कमी होतं. त्यामुळे सुद्धा हे आपल्या शरीरावर ह्या हाडाचे झीज होण्यामध्ये खूप
परिणाम होत असतो त्याच्यामुळे. हं. ठीक आहे सर, तुम्ही आता सांगितलंच की कारणांमध्ये बऱ्याच वेळेला बदललेल्या जीवनशैलीमुळे किंवा व्हिटॅमिन्सच्या कमतरतेमुळे किंवा जसं की सेडेंटरी लाईफस्टाईल आहे त्यामुळे हे आपल्याला आजार होत असतात. ऑस्टिओपोरोसिसचा म्हणजे संधिवाताचा त्रास होत असतो. तर त्याच्यामध्ये लक्षणे काय आहेत सर? म्हणजे लक्षणे आपण पाहतो की ऑस्टिओपोरोसिसमुळे जसे की हाडाचे आजार वगैरे, बरेच लोकांना हाडांचे हात पाय वगैरे दुखणे किंवा विकनेस वगैरे येणे, किंवा बरेच वेळेस जर आपले मणक्याच्या हाडामध्ये जर ऑस्टिओपोरोसिस झालेले असेल, जर आपण व्हर्टिबल कॉलम म्हणतो, व्हर्टिब्रेमध्ये जर त्याचा इफेक्ट झाला असेल तर कमरेमध्ये दुखणे, किंवा जॉईंट्सचा इफेक्टमध्ये झाला असेल, हिप जॉईंट असेल, जसे की शोल्डर खांद्याचे जॉईंट्स वगैरे असेल, तर ह्या सुद्धा ठिकाणी वगैरे खूप दुखायला वगैरे लोकांना त्रास किंवा रुग्णाला त्रास होत असतो. आणि बरेच वेळेस संधिवात किंवा ऑस्टिओपोरोसिसमुळे जे काही आपले नी जॉईंट्स वगैरे आहेत किंवा अँकल जॉईंट्स आहेत, त्याच्यामुळे सुद्धा वयानुसार नंतर त्यांना चालायला त्रास होत असतो किंवा त्याचा इफेक्ट आपल्या हाडाची झीज किंवा ठिसूळ झाल्यामुळे. आणि बरेच वेळेस बसल्यानंतर व्हर्टेबर कोलॅप्स वगैरे म्हणतो, किंवा ज्याच्या मेटास्टॅसिसमुळे कॅन्सर वगैरे झाले असेल तर सिव्हिअर बोन पेन वगैरे होत असतो, ज्याच्यामध्ये आपल्या मिनरलची डेन्सिटी जे आहे आपल्या हाडामध्ये जी असते ती कमी झालेली असते वयानुसार. त्यामुळे हे असे काही रुग्णांना काही त्रास वगैरे आहे, असं त्रास त्यांना जास्त होत असतो. आणि व्हायचा जास्त त्रास जसा 50 ते 60 वर्षानंतर किंवा एल्डरली रुग्णामध्ये किंवा बायकामध्ये ह्याचा जास्त ऑस्टिओपोरोसिसचा इफेक्ट जास्त होत असतो. मेनोपॉज वगैरे नंतर बायकामध्ये जास्त वगैरे होत असतात. बरेच वेळेस गर्भपिशवीचे काही ऑपरेशन जर झालेले असतील किंवा ओव्हरीज वगैरे काढण्यात वगैरे असेल तर त्याच्यानंतर सुद्धा त्याचे इफेक्ट त्या शरीरावर होत असतात. त्यामुळे हे जे काही आपल्याला जर ह्या वयामध्ये जर काही त्रास होत असेल तर नक्कीच आपण आपल्या जर डॉक्टरांना दाखवलं तर ते पुढचे जे काही कॉम्प्लिकेशन्स होणार आहे ते आपण निदान करून लवकर त्याचे ट्रीटमेंट घेतलं तर हे जे काही त्रास होतो ते कमी करता येईल, कंट्रोलमध्ये राहू शकतो. सर, ऑस्टिओपोरोसिसचं जेव्हा आपण निदान करतो त्यावेळेला कुठल्या लॅब टेस्ट किंवा दुसऱ्या काही एक्सरे वगैरे अशा कुठल्या पद्धतीची निदानाची उपकरणं वापरली जातात? नक्कीच आपण ऑस्टिओपोरोसिस जर झालं तर मला तर वाटतं की आपण ज्यावेळेस आपलं वय आलेलं असेल किंवा दुसरे काही सोबत आजार असते तर नक्कीच आपण दर महिन्याला ह्या सगळ्या टेस्ट आपण करून घ्यायलाच पाहिजे. एक सेफ साईड किंवा प्रिव्हेंटिव्ह मेजर्स म्हणून आपण आपल्या शरीरामधलं जसं पाहतो की सिरम कॅल्शियम लेवल्स आहेत, ब्लड टेस्ट वगैरे केलं जातं. त्याच्यानंतर विटॅमिन D3 लेवल आहे ते आपण पाहतो, किंवा आपल्या शरीरामधले युरिक ॲसिड्स वगैरे आहे. आणि त्याच्यानंतर काही ब्लड टेस्ट सोबत काही एक्सरेज वगैरे आहे, जसे एक्सरे वगैरे काढणं खूप गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर आपण पाहतो की आजकाल पेशंटला काही त्रास न होता बोन मॅरो डेन्सिटी पाहणं खूप गरजेचं असतं. त्याला BMD आपण म्हणतो. बोन मॅरो डेन्सिटी जसे काही डेक्झा स्कॅन वगैरे असतात तर डेक्झा स्कॅनमध्ये आपण बोन मॅरो डेन्सिटी पाहतो. त्याच्यानुसार तो पेशंट ऑस्टिओपोरोटिक आहे का, ऑस्टिओपेनिया आहे का, पेशंट नॉर्मल आहे का. तर हे जर टेस्ट, बेसिक टेस्ट मी हे सांगितलं, तसं आपण बरेच दुसरे टेस्ट वगैरे करू शकतो. जर रुग्णाला गरजेनुसार त्याला CT स्कॅन किंवा MRI, हिप जॉईंट असेल किंवा व्हर्टेब्रल कॉलम असेल तर हे सुद्धा एक्सरे किंवा MRI CT स्कॅन आपण त्याच्यानंतर करू शकतो. पण त्याच्या अगोदर डायग्नोसिससाठी बोन मॅरो डेन्सिटी पाहणं खूप गरजेचं असतं. जसं डेक्झा स्कॅन वगैरे आपण पाहतो नाही, त्याच्यामध्ये एक स्कोअर असतो, त्याला Z स्कोअर आणि T स्कोअर हे आपल्याकडे वापरलं जातं. नॉर्मल जर T स्कोअर जो असतो तो बिलो -1.5च्या खाली असतो. जर पेशंट -1 टू लेवल -2.5 जर असेल तर त्याला ऑस्टिओपेनिया वगैरे म्हणतात. मायनस त्याच्यावर असेल मोर लेस दॅन -2.5 असेल तर ऑस्टिओपोरोसिस म्हणतात. तर ही सुद्धा खूप साधी आणि सोपी टेस्ट असतं. हे हॉस्पिटलमध्ये बऱ्याच ठिकाणी कॅम्प वगैरे तिथं अवेलेबल केलं जातं, किंवा आपण ह्या टेस्ट जर केलं तर नक्कीच आपल्या शरीराची झीज किंवा आपल्या हाडामध्ये काय कसं आपलं कंडिशन आहे, की ऑस्टिओपोरोसिस आहे का, खूप फ्रॅक्चर होण्याची कंडिशन जास्त आहे का, तर ह्या गोष्टीवरून आपण निदान करू शकतो. सर, ऑस्टिओपोरोसिसमध्ये व्हिटॅमिन D डेफिशियन्सीचा खूप मोठा रोल आहे. म्हणजे व्हिटॅमिन D ची जर कमतरता असेल तर त्याचा एक मेन कॉज आहे. तर आजच्या आपल्या बदललेल्या जीवनशैलीमध्ये दिवसभर ऑफिसमध्ये बसून राहणं आणि सूर्यकिरणांना खूप कमी प्रकाशामध्ये आपण एक्सपोजर असतो, तर त्याच्याबद्दल काय सांगाल? म्हणजे ते कसं मॅनेज करता येऊ शकतं? आजकाल जर आपल्या रुग्णामध्ये बघेल 80 to 90% हे आजकाल
विटॅमिन D3 कमतरता प्रत्येकाचं जर टेस्ट केलं तर त्याच्यामध्ये कमतरता आजकाल आम्ही पाहतो की आढळून येत असते. इव्हन जसे काही विटॅमिन B12 वगैरे सुद्धा आहे त्याच्यासुद्धा भरपूर वेळेस कमतरता वगैरे असतं. कारण का विटॅमिन D3 ची जी काही आपल्या शरीरामध्ये ते तयार जो होतं तर त्याच्यामध्ये आपल्या सूर्याचा खूप मोठा रोल असतो. आणि बरेच आता विटॅमिन D3 आहे, दुसरे आजार सुद्धा आहेत, काही किडनीचे आजार वगैरे असतील त्याच्यामध्ये सुद्धा किडनीचा आजार जर असला तरी विटॅमिन D3चं फंक्शन किंवा विटॅमिन D3 सुद्धा लो कमी होतं. तर आपण ज्यावेळेस बाहेर उन्हामध्ये वगैरे असतो 12 ते 1 किंवा 10 ते 1च्या दरम्यान, तर हे जे सूर्यप्रकाश आपल्या ज्यावेळेस शरीरावर पडतात तर त्याचं जे काही विटॅमिन D3चं कन्व्हर्सेशन आहे, कॅल्शिफेरॉल लेवल, किडनी आली, लंग्स ह्याच्यामध्ये त्याचा रोल भरपूर आहे. तर हे जर कमतरता असलं तर आपल्या शरीरामध्ये विटॅमिन D3 तयारच होत नाही. म्हणून ज्यावेळेस आजकाल पाहतो की प्रत्येक जणांची सेडेंटरी लाईफस्टाईल झाली आहे, इमोबिलिटी आपली हालचाली शरीराची खूप कमी झालेली आहे. एकदा आपण ऑफिसमध्ये आलं की आपण बाहेर किंवा खूप अवघड होतं कामानिमित्त, त्यांचं एवढं काम असतं की बाहेर सुद्धा त्यांना जाणं होत नाही. त्यामुळे हा सूर्य आपण एक्सपोजर कमी झाल्यामुळे किंवा आपल्या लाईफस्टाईलमध्ये सगळे जंक फूड्स वगैरे खाण्यामध्ये भरपूर येतं, जे की न्यूट्रिशियस डाईट ज्याच्यामध्ये आपल्यालाच विटॅमिन D3 किंवा कॅल्शियमचं प्रमाण जास्त, हाडं आपल्याला मजबूत होण्यासारखे जे काही गोष्टी आपण जर खाण्यामध्ये खूप आजकाल प्रमाणात कमी झालेले आहे, त्यामुळे हे शरीरावर त्याचा परिणाम होऊन आपले हाडं वगैरे ठुसळ वगैरे होत असतात. आणि ते बऱ्याच वेळेस नुसतं पडलं तरी आपले बऱ्याच ठिकाणी आपले हाडं होणं, फ्रॅक्चर होण्याची शक्यता जास्त असते. बरोबर. तर प्रेक्षक हो, बदललेल्या जीवनशैलीमुळे जसं की सूर्यकिरणांना कमी एक्सपोजर असणे, आहारामध्ये विटॅमिन Dची आणि कॅल्शियमची कमतरता असणे, ह्या गोष्टी जर आपण रेग्युलर तुमच्या डाएटमध्ये जर घेतल्यात तर त्याच्यामुळे तुमचा संधिवाताचा किंवा हाडांची जी झीज होते तो आजार कमी होऊ शकतो. प्रेक्षक हो, आपण पुढच्या आजाराकडे वळत आहोत. तो आहे जागतिक आयोडीन कमतरता दिन. 21 ऑक्टोबरला हा दिवस साजरा केला जातो, जागतिक आयोडीन कमतरता दिवस. सर, आयोडीन हा बेसिकली बघायला गेलं तर बऱ्याच लोकांना त्याच्याबद्दल काही माहिती नसते की हा एवढा शरीरासाठी आवश्यक असणारा घटक आहे. पण आयोडीनला कोणी इतकं सिरियसली घेत नाही, जसं आपण बाकीचे प्रोटीन्स, विटॅमिन्स किंवा बाकीचे मिनरल्स कन्सिडर करतो तसं. तर आयोडीन हे शरीरासाठी किती आवश्यक आहे किंवा त्याचा शरीरामध्ये मेन रोल कुठे असतो? नक्कीच आयोडीन हे आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचा एक घटक आहे. कारण का हा आयोडीन जसं की आपण थायरॉइड ग्लँड म्हणून असते, जी थायरॉइड ग्लँड आपल्या मानेच्या समोर असते, जी की एक बटरफ्लाय शेप ग्लँड आहे. त्या हार्मोन्स वगैरे सिक्रेशन्स वगैरे हे जे काय थायरॉइड ग्लँड वगैरे करत असते आणि त्याचा थायरॉइड ग्लँड सिक्रेशन किंवा त्या हार्मोनमध्ये हा आयोडीनचा खूप महत्त्वाचा रोल असतो. पण आपल्याकडे बऱ्याच ठिकाणी आयोडीनची कमतरतामुळे त्याच्यामुळे बरेच आजार होत असतात. जसे आपण पाहतो की जसे हिली एरियाज आहेत, तर ह्या हिली एरियाजमध्ये किंवा दुर्गम भागामध्ये वगैरे तिथं आयोडीनचं प्रमाण कमी वगैरे असतं. मग जिथे आपण पाहतो की जसे की कोस्टल रिजन्स किंवा समुद्रकिनारी लोक जे असतात ते सी फूड्स वगैरे असतात, तर ह्या ठिकाणी वगैरे बऱ्याच आयोडीनच्या ह्या खाण्यामध्ये आपल्याला जास्त प्रमाणात आढळून येत असतो. कारण का ह्या आयोडीनची कमतरता झाली तर आपण त्याला एक गॉइटर हा एक आजार आहे जे की आपल्या थायरॉइड ग्लँडशी रिलेटेड आहे. जे आपल्या मानेच्या समोर जे ग्लँड असते ती जर कमतरता असेल तर ती ग्लँड वगैरे खूप मोठं होण्याची आणि ते त्याच्यामुळे जो आजार जर झाला तर त्याचा इफेक्ट आपल्या शरीरावर होत असतो. आणि तसंच हायपोथायरॉइडिझम म्हणून एक आजार आहे की ते ज्याचा इफेक्ट आहे आयोडीन डिफिशियन्सीमुळे हायपरथायरॉइडिझम बरेच मोस्टली कम्पॅरेटिव्हली बघितलं तर फिमेल्स मध्ये जास्त प्रमाणात हा आजार हायपोथायरॉइडिझम असतं कम्पेअर टू मेल ह्याच्यामध्ये. आणि ही जर आपली जी ग्लँड जर वाढली तर त्याच्यावेळेस लोकांना जेवणामध्ये त्रास वगैरे होऊ शकतं किंवा गिळताना वगैरे कॉम्प्रेसिव्ह इफेक्ट्स नंतर जास्त तयार होतात किंवा आवाजामध्ये वगैरे बदल होणे, त्याला आपण हॉर्सनेस वगैरे व्हॉइस वगैरे म्हणतो. तर हे तशामध्ये इफेक्ट वगैरे त्या थायरॉइड ग्लँड वाढल्यानंतर होत असतं. म्हणून थायरॉइड ग्लँडमध्ये जसे की त्याचा इफेक्ट, त्याचा आयोडीनचा इफेक्ट खूप महत्त्वाचा आहे. जसं की आजार मी सांगितलं की एकतर गॉइटर आहे, त्याच्यानंतर एक हायपोथायरॉइडिझम एक आजार आहे. ते हायपोथायरॉइडमध्ये हे शक्यतो जर थायरॉइड लेवल जे TSH आहे T3 T4 आपण जर ब्लड टेस्ट केलं तर TSH लेवल जर जास्त असेल तर त्यावेळेस आपण हायपोथायरॉइड आहे का, सबक्लिनिकल हायपोथायरॉइडिझम आहे का हे सुद्धा आपण डायग्नोस करू शकतो. किंवा पेशंटला काही कंप्लेंट्स असतील, त्याचे लक्षणं जर आहेत जसे की फिमेल्स पेशंटमध्ये वजन वगैरे वाढणे किंवा कोल्ड इंटॉलरन्समध्ये थंडपणा वगैरे आपल्याला सहन न होणे किंवा हेअर लॉस वगैरे होणे, आणि फिमेल पेशंट असेल तर इरेग्युलर मेन्सेस वगैरे होण्याची शक्यता जास्त असते. आणि बऱ्याच वेळेस तशामध्ये तुम्हाला सांगितलं हॉर्सनेस ऑफ व्हॉइस वगैरे किंवा वीकनेस वगैरे येणे किंवा बॉडी पेन्स वगैरे होणे,
आणि विटॅमिन D3चं त्यातसुद्धा प्रमाणाचा त्याचा खूप महत्त्वाचा रोल आहे, तो सुद्धा कमतरता वगैरे ह्यामध्ये जाणू शकतो. त्यामुळे हायपोथायरॉइडिझमच्या मध्ये जसे काही लिपिड्स वगैरे आहेत त्याच्यामध्ये जर टेस्ट केलं तर लिपिड प्रमाणाचं सुद्धा ह्याच्या प्रमाणामध्ये हायपोथायरॉइडिझममध्ये वाढलेलं असतं. आणि बऱ्याच वेळा स्किन वगैरे आपली रफ वगैरे होण्यामध्ये हायपोथायरॉइडिझममध्ये ड्राय स्किन्स वगैरे हा हायपोथायरॉइडिझममध्ये होत असतं. म्हणून हे जे काही हायपोथायरॉइडिझम असेल, गॉयटर असेल किंवा त्याच्या गॉयटर वाढल्यानंतर त्याची वाढ झाल्यानंतर आपल्या शरीरावर त्याच्यावर आपल्या ट्रॅकिया वगैरे आहे त्याच्यावर कॉम्प्रेसिव्ह इफेक्ट्स वगैरे होत असतात. तर हे हायपोथायरॉइडिझम आणि जी काही आपण सांगितलं की आयोडीनचा इफेक्ट किंवा आयोडीनची कमतरता असेल तर हे शरीरावर आपल्यावर परिणाम होत असतात. ओके सर, मग जर समजा आयोडीनची कमतरता असेल तर त्याला आहारामधून किंवा एक सप्लिमेंटरी म्हणून आपण काय उपाययोजना करू शकतो किंवा लाईन ऑफ ट्रीटमेंट काय असते त्याच्यावर? नक्कीच जर आयोडीनची कमतरता आपल्या शरीरामध्ये असेल तर पहिल्यांदा मी सांगितलं की आयोडीन आजकाल सी फूड्स ज्याच्यामध्ये आयोडीनचेच प्रमाण जास्त असतं की सी फूड्स आहेत किंवा बरेच व्हेजिटेबल्स वगैरे आहेत तर त्याच्यामध्ये सुद्धा प्रमाण आपल्याला वाढलेलं म्हणजे आपल्याला जास्त प्रमाणात आपल्याला खाण्यात जर आलं तर ते नॉर्मल होऊ शकतं. पण काही आपल्याकडे पाहतो की जसं काय आपल्याकडे साल्ट वगैरे जे असते की आजकाल बरेच प्रोडक्ट आपण हे फोर्टिफाईड विथ आयोडीन वगैरे आपण करतो, त्याला फोर्टिफिकेशन ऑफ द फूड वगैरे म्हणतात की ते फूड मध्ये आपण आपल्या शरीरामध्ये कमतरता असेल किंवा कोण्या भागामध्ये तो एक एंडेमिक एरिया वगैरे काय असेल, गॉयटर वगैरे असेल, जसे हिली एरियाज मी सांगितलं की दुर्गम भाग असतील किंवा डोंगराळमध्ये इथं आयोडीनच्या प्रमाणामध्ये अशा लोकांमध्ये आजार हा जास्त आढळून येतो, आयोडीनची कमतरता किंवा त्या एरियामध्ये गॉयटरचं प्रमाण बऱ्याच ठिकाणी असं आढळून येतो. तर अशा ठिकाणी जे काही फूड्स वगैरे आहे जसं आपण जेवणामध्ये जे आपण साल्ट वगैरे वापरतो तर हे ह्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी फोर्टिफिकेशन ऑफ आयोडीन वगैरे केलं जातं की आपण म्हणतो की आयोडीनयुक्त साल्ट वगैरे जे असेल त्याच्या वापरणे खूप आपल्या शरीरासाठी खूप गरज आहे. आणि दुसरे काही पदार्थ ज्याच्यामध्ये आहेत की आपली जी रिक्वायरमेंट जसे की 150 नॅनोग्राम वगैरे असतं आणि बऱ्याच वेळेस जर आयोडीनची कमतरता असेल किंवा हायपोथायरॉइडिझम वगैरे असेल तर जसे प्रेग्नेन्सी आहे किंवा लॅक्टेटिंग मदर असेल जसं त्याच्यामध्ये जवळपास 215 ते 200-250 नॅनोग्रामची जी रिक्वायरमेंट आहे तर ती सुद्धा त्या पिरियडमध्ये जसं प्रेग्नेन्सीमध्ये असेल फिमेल्स असेल तर ह्या पिरियडमध्ये खूप काळजी घेणं गरजेचं असतं. कारण का हा आजार जर आयोडीन कमतरता असेल त्या आईला जर हायपोथायरॉइडिझम वगैरे असेल तर त्याचा इफेक्ट जे डेव्हलपमेंट होणारा बाळ जो असतो आपल्या ह्याच्यामध्ये प्रेग्नंट लेडीमध्ये तर त्याचा इफेक्ट त्या बाळावर होण्याची शक्यता जास्त असते. जसे की डेव्हलपमेंटल डिले असेल किंवा इंटेलेक्च्युअल डेव्हलपमेंट डिले होऊ शकतो किंवा न्यूरोलॉजिकल डेव्हलपमेंट वगैरे त्याच्यामध्ये त्याचा ब्रेनवर इफेक्ट होऊ शकतो किंवा त्याचे बाळ जन्मल्यानंतर ते जे माइलस्टोन्स असतात नॉर्मली रुटीन जे बाळ वगैरे वाढीसाठी जे वेळ लागतं मग त्या बाळाला जास्त वेळ लागू शकतो. त्याचा इफेक्ट न्यूरोलॉजिकल ब्रेनवर किंवा डेव्हलपमेंटल किंवा इंटेलेक्च्युअल डेव्हलपमेंट वगैरे होत असतं. त्यामुळं प्रेग्नेन्सीमध्ये हे आयोडीन प्रमाण किंवा आपण थायरॉइड वगैरे म्हणतो हे खूप गरजेचं असतं की ते स्ट्रिक्टली कंट्रोल करणं किंवा आपल्या प्रेग्नेन्सी पिरियडमध्ये ह्या टेस्ट वगैरे करणं मला तर वाटतं की गरजेचं आहे. बरोबर. प्रेक्षक हो, आयोडीन डेफिशियन्सीबद्दल सरांनी खूप छान विस्ताराने आपल्याला सांगितलं आहे. आयोडीनची शरीरासाठी का आवश्यक आहे, आयोडीनमुळे होणारे थायरॉईडसारखे आजार असू देत किंवा प्रेग्नन्सीमध्ये त्याची किती आवश्यकता आहे की पुढे जाऊन भविष्यामध्ये बाळाच्या मेंदूच्यावर त्याचा परिणाम होऊ नये की मुलांची नॉर्मल वाढ व्हावी ह्यासाठी आयोडीन हे अत्यंत गरजेचं आहे. प्रेक्षक हो, आपण पुढच्या डिसीजकडे वळणार आहोत. जागतिक पोलिओ दिन. जागतिक पोलिओ दिन 24 ऑक्टोबरला पूर्ण जगामध्ये साजरा केला जातो. सर, पोलिओ आता आपल्याकडे बऱ्यापैकी इरॅडिकेट झालेला आहे. सर्वसाधारणपणे जर बघायला गेलं तर पोलिओ आपल्याकडे अगोदर ज्या प्रमाणात सापडत होता त्या प्रमाणामध्ये आता दिसत नाही. पण तरीसुद्धा आदिवासी एरिया असेल किंवा जिथे अजूनही लोकांना व्हॅक्सिनेशनबद्दल हे नाही आहे, अवेअरनेस नाही आहे, अशा ठिकाणी अजूनही एक दोन पोलिओच्या केसेस सापडतात. पण तरीसुद्धा गव्हर्नमेंटचा पल्स पोलिओचा जो प्रोग्राम आहे हा संपूर्ण देशामध्ये एकाच वेळेला आपण साजरा करतो. तर नक्की पोलिओ म्हणजे काय आणि पोलिओबद्दल जे प्रोग्राम्स आपण गव्हर्नमेंटतर्फे चालवतो त्याची एक थोडक्यात माहिती द्याल का? नक्कीच. आता पोलिओ हा आपल्या देशातून बऱ्यापैकी इरॅडिकेशन झालेलंच आहे. पण काही बऱ्याच ठिकाणी आता आपण पाहतो की व्हॅक्सिनेशन जे आपण नॅशनल व्हॅक्सिनेशन प्रोग्राम वगैरे आहे त्याच्यामध्ये आपल्याला पोलिओ सगळीकडे फ्री दिलं जातं किंवा बरेच
प्रोग्राम्स वगैरे आपल्याकडे अरेंज केले जातं, पल्स पोलिओ प्रोग्राम्स वगैरे, किंवा घरी पण होम बेस व्हिजिटसुद्धा आपल्या गव्हर्नमेंटतर्फे केले जाते. होम वेगवेगळ्या रुग्णालयामधून रुग्णालयामध्ये वगैरे असतात, स्टाफ्स वगैरे असतात, अंगणवाडीचे जे लेडीज वगैरे असतात, तर हे होम व्हिजिट करून सुद्धा आपल्या देशामध्ये प्रत्येकाला लहान मुलाला पोलिओचा डोस मिळाला पाहिजे हे चांगल्या प्रकारे राबवलं जातं. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी आजकाल आपल्या देशातून हा पोलिओ सहसा म्हणजे इरॅडिकेशन झाल्याच्या बऱ्यापैकी ठिकाणी असं आहे. पण पोलिओ आता जर भरपूर बघितलं तर खूप कमी पेशंट्स आजकाल आपल्याकडे बघायला मिळतात, कारण का पोलिओ हा त्याला अॅक्यूट फ्लॅसिड पॅरालिसिस असं म्हणतो, कारण का हा पोलिओ व्हायरस आहे. तो व्हायरस जसे की बरेच रूट्स ऑफ इन्फेक्शन किंवा ट्रान्समिशन वगैरे असतात, जसे की फिको ओरल रूट आहे, किंवा कॉन्टॅमिनेटेड वॉटर असेल, कॉन्टॅमिनेटेड फूड वगैरे असेल, तरी हा फिको ओरल रूट किंवा कॉन्टॅमिनेटेड ह्या ठिकाणून आपल्या तो व्हायरस आपल्या शरीरामध्ये जातो. जे काही आपली GI सिस्टीम मेन आहेत, आपले पचन संस्था ही मेन आहे, त्या पचन संस्थेमध्ये आपल्या शरीरामध्ये व्हायरस हा जात असतो. म्हणून त्याचा इफेक्ट जसे आपले नर्वस सिस्टीम आहे, जसं की पोलिओचे प्रकार आहेत, बल्बार आहे, स्पायनल आहे, किंवा बल्बो स्पायनल वगैरे आहे. तर ज्यावेळेस हा पोलिओचा व्हायरस इफेक्ट आपल्या ज्यावेळेस स्पायनल किंवा ह्याच्यावर होत असतो, तर त्याच्यामध्ये लहान मुलांमध्ये वगैरे पॅरालिसिस वगैरे पायामध्ये वगैरे येणे, किंवा ते मसल विकनेस वगैरे त्या पेशंटमध्ये येत असतं, आणि फ्लॅबी आणि एकदम सॉफ्ट. आपले मसल नॉर्मल बघितलं तर आपण मसल स्ट्रेंथ वगैरे आपली नॉर्मल वगैरे असते, पण पोलिओ पेशंट्समध्ये मसल स्ट्रेंथ वगैरे कमी होते, फ्लॉपी मसल अपीअरन्स वगैरे असतात, त्याच्यामध्ये विकनेस वगैरे होऊ शकतं, आणि त्याला चालायला वगैरे त्रास होऊ शकतं, किंवा त्याला बऱ्याच वेळेस लहान मुलामध्ये आपण त्रास चालायला येत नाही. पण हा बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो की पायाशी रिलेटेड आहे. पण ज्या की असेंडिंग कधी जर पॅरालिसिस जर झालं, ज्याच्यामुळे आपण रेस्पिरेटरी सिस्टम वगैरे इन्व्हॉल्व जर झाली, तर त्यावेळेस व्हेंटिलेटर वगैरे लागण्याची शक्यता असते. त्यामुळे आता तरी पेशंट अशा ह्या लेवल वगैरे जात नाहीत, पण आपला पर्सेंटेज फक्त स्पायनल लेवलवर जास्त असतात, त्यामुळे ते लहान मुलांमध्ये पाय वगैरे त्यांना चालायला किंवा पॅरालिसिस पुरतं हा मर्यादित बऱ्याच पेशंटमध्ये असतो. पण दुसरे आजार सुद्धा पोलिओ आहे का हा नोटिफायबल डिसीज आहे का? आपण जर कोणी असे केसेस वाढले ज्यानुसार अॅक्यूट फ्लॅसिड पॅरालिसिस येण्यास फक्त पोलिओच नाही, पण बरेच दुसरे आजार आहेत, जसं गुलेंबरे डिसीज आहे, डिप्थेरिया वगैरे आहे, किंवा बरेच पॉइझनमुळे सुद्धा पॅरालिसिस होऊ शकतं. तर असे काही पॅरालिसिस जर होत असेल तर तो पोलिओ व्यतिरिक्त दुसरे सुद्धा आजार आपल्याला डायग्नोज करणे खूप गरजेचं असतं. तर त्यामुळे हे पोलिओचे जसे काही आजार मी सांगितलं की जसे इरॅडिकेशन्स आहेत, त्यामुळे आपण झिरो पोलिओपासून आपण पाहतो की ॲट दी बर्थ जन्म झाल्याच बाळाला झिरो पोलिओ दिला, तर मग 1.5 महिन्यानंतर 1.5, 2.5 आणि 3.5, 1.5 आणि 3.5 महिन्यानंतर जे काही पुढचे डोस वगैरे आपण लसीकरण वगैरे केले जातं. कारण की आपली गट इम्युनिटी आपल्या त्याचं रूट ऑफ ट्रान्समिशन मी सांगितलं की जे काही आपले पचन संस्थेचे निगडीत असल्यामुळे आपल्याकडे आपण ओरल पोलिओ की जसे ओरल पोलिओचे सुद्धा टाइप्स आहेत, इनॅक्टेड आणि लाईव्ह अटेंडेंटेड व्हॅक्सिन्स वगैरे आहेत. तर हे व्हॅक्सिनमुळे बऱ्यापैकी आजकाल जो पोलिओ आहे तो पोलिओचा प्रमाण कमी प्रमाणात आता झालेला आहे. सर, आपण ही चर्चा अशीच पुढे चालू ठेवणार आहोत. आपल्याला एक फोन येतोय शिवानंद वसेदार निपाणीवरून. हॅलो. हा, नमस्कार मॅडम. हा, नमस्कार. शिवानंदजी, तुमचा प्रश्न विचारा. माझा प्रश्न असा आहे मॅडम, आता पूर्वी कसं व्हायचे की ऋतुमान 3-3 महिन्याचं करेक्ट असायचे, त्यामुळे बरोबर दिनमान वगैरे असायचं, आरोग्य वगैरे चांगलं राहायचं. पण आता परिस्थिती अशी झालेली आहे की पावसाळा सुद्धा वाढलेला आहे आणि उन्हाळा सुद्धा त्याच्यामध्ये बदल झालेला आहे, आणि पाऊस, ऊन, थंडी ही तिन्ही एका ऋतूमध्ये असल्यासारखं असं झालेलं आहे. त्याच्यामुळे आपलं आरोग्य असे बिघडालेले की कधी ताप येतोय, थंड येतोय, खोकला वगैरे सगळे आजार निर्माण होत आहे. मग त्यासाठी आपण काळजी घेण्यासाठी कोणती म्हणजे आपलं आरोग्याचं औषध उपचार घेतले पाहिजे, किंवा खाणं पिणं किंवा शरीर व्यवस्थित ठेवली पाहिजे, तुम्ही काय मार्गदर्शन कराल असं माझा प्रश्न होता मॅडम. नक्कीच, धन्यवाद शिवानंदजी, तुमचा प्रश्न आलेला आहे. सर, त्यांचा असा प्रश्न आहे की ऋतूनुसार आता जे आजार होत आहेत, जसं की पूर्वी एका ठराविक ऋतूमध्ये पावसाळा, उन्हाळा, हिवाळा व्हायचे, परंतु आता बरेच दिवस उन्हाळा चालतो, बरेच दिवस पावसाळा चालतो, उन्हाची तीव्रता वाढलेली आहे. हे क्लायमेट चेंजेसमुळे होणारे जे काही चेंजेस आहेत त्याचा शरीरावर परिणाम होतो. तर मग त्याच्या दृष्टीने तुम्ही कसं मार्गदर्शन कराल? नक्कीच मॅडम, खूपच चांगला प्रश्न आहे. कारण आपण पाहतो की आजकाल ग्लोबल वॉर्मिंगमुळे आपले जे काही ऋतू आपल्याकडे जे होते फिक्स, त्याच्यामुळे थोडंसं चेंजेस वगैरे झालेले आहेत. ग्लोबल वॉर्मिंग आपल्या पृथ्वीचं टेम्परेचर आजकाल पाहतो उन्हाळ्यामध्ये 40 ते 45 वगैरे असते, थंडीमध्ये सुद्धा खूप थंडी असते, 4 ते 5 पर्यंत जातो.
आणि त्याच्यामध्ये पावसाळ्यामध्ये सुद्धा भरपूर पाऊस एकदा सुरू झाले की होत अगदी असतो. अगदीच. तर त्या फेजमध्ये आपल्याला बरेच जसे की लहान मुलं आहेत किंवा एल्डरली लोक आहेत, यांना बऱ्याच वेळेस ॲडजस्ट करायला हे खूप, कारण का आपले त्रास होतो, अक्लेप्टायझेशन ऑफ द बॉडी, आपल्या प्रत्येक त्या सीझनला आपली बॉडी सुद्धा ॲक्सेप्ट करणं किंवा आपली बॉडी सुद्धा त्या ह्याला ॲडजस्ट करणं खूप गरजेचं असतं. तर त्यानुसार मला असं वाटतं पावसाळ्यात तर त्यावेळेस तर आपल्या जेवणामध्ये बदल केला पाहिजे. पावसाळ्यामध्ये असेल तर आपल्या त्यामध्ये जेवणात बदल केला पाहिजे. हिवाळ्यामध्ये किंवा उन्हाळ्यामध्ये त्या ऋतूनुसार आपलं जर जेवणामध्ये किंवा आपल्या आहारामध्ये किंवा आपल्या वापरण्यामध्ये किंवा आपल्या शरीराची निगा किंवा आपल्या शरीराच्या व्यतिरिक्त आपल्या घरातली किंवा आपल्या बाहेरच्या परिसराची आपली चांगल्या प्रकारे जर काळजी घेतली तर जे काही ह्या ऋतू बदलानुसार आपल्याला काही आजार होतात. मी आधी सांगितलं काही इन्फेक्शस डिसीजेस ह्या सीझनमध्ये आपल्या होत असतात, जसे की मलेरिया, लेप्टो किंवा कॉलरा वगैरे आहे, जे पाण्याशी निगडीत वगैरे. पावसाळ्यानंतर सर्दी, खोकला किंवा ब्रोंकियल अस्थमा असेल, शिवपडी वगैरे असेल, ते हे आजार जे ते थंडीच्या दिवसामध्ये जास्त वगैरे होतात किंवा आपल्या स्किनचे इन्फेक्शन्स वगैरे होतात. किंवा जसं उन्हाळा आल्यानंतर आपण पाहतो की हीट स्ट्रोकचे केसेस वाढतात किंवा डिहायड्रेशन वगैरे वाढलेलं असतात. तर त्यानुसार आपल्या शरीराचं हायड्रेशन मेंटेन करणे किंवा आपण पाणी वगैरे जास्त पिणे किंवा साधं आपण घरी सुद्धा लिंबू पाणी किंवा त्याच्यात मीठ टाकून ORS सारखे सोल्युशन वगैरे वापरणे. तर असे ऋतूनुसार आपण जर आपल्या आहारामध्ये किंवा आपल्या शरीरामध्ये जर बदल केला, नक्की जे काही आजार आहेत आपण त्या आजाराला नक्कीच दूर ठेवू शकतो. बरोबर. सर, आपण चर्चा करत आहोत पोलिओबद्दल. तर पोलिओची जी लक्षणं आहेत ती बऱ्याच वेळेला बाकीच्या मस्क्युलर डिसीजेसची साम्य दाखवतात. तर मग ज्यावेळेला आपल्याला पोलिओचं डायग्नोसिस करायचं असतं त्यावेळेला आपण कसं करू शकतो? नक्कीच मी सांगितलं की ही नोटिफाईड डिसीज आहे, अक्यूट फ्लॅसिड पॅरालिसिस. अक्यूट फ्लॅसिड पॅरालिसिसचे बरेच आजार, एक पोलिओ आहे किंवा गुलेनबरी सिंड्रोम्स आहे किंवा न्यूरोलॉजिकल पोस्ट व्हॅक्सिन सुद्धा भरपूर लोकांना होऊ शकतो. आजकाल आता कोविडमध्ये सुद्धा भरपूर लोकांना GBS झालं. बऱ्याच लोकांचे असे रुग्ण आम्हाला विचारायचे की सर कुठे व्हॅक्सिनमुळे झालेले आहेत का, किंवा बऱ्याच वेळेस त्यांचं म्हणणं की कोविडमुळे झालेले. तर बरेच लोकांना असे गैरसमज होत असतात. तर हे सुद्धा खूप गरजेचं आहे. सुद्धा आपण कॉज ऑफ पॅरालिसिस आयडेंटिफाय करणं हे खूप गरजेचं आहे. किंवा जसे काही डिप्थेरिया आहे, पॉर्फेरिया वगैरे आहे, ज्याच्यामध्ये असेंडिंग पॅरालिसिस आणि डिसेंडिंग पॅरालिसिस आपण असे काही आजार असतात, हे खूप फाइंड आउट करणं खूप गरजेचं आहे. आणि पोलिओ झाल्यानंतर पोलिओचे शक्यतो पोलिओ हा लहान मुलामध्ये होणारा आजार आहे, कारण का मोठ्या माणसामध्ये किंवा मोठ्या रुग्णामध्ये हा शक्यतो आपण पाहतो की आढळून वगैरे येत नाही. तर लहान मुलांमध्ये जे 5 ते 10 वर्षाच्या आत ज्यांना काही असं असेल तर आपण पहिल्यांदा आयडेंटिफाय करणं, डॉक्टरना खूप दाखवणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण ब्लड टेस्ट वगैरे आहे किंवा न्यूरोलॉजिकल टेस्ट वगैरे आहे, नर्व कंडक्शन टेस्ट वगैरे असतात किंवा इलेक्ट्रोमायोग्राफिकचे टेस्ट वगैरे असतात. हे न्यूरोलॉजीशी आपण हे दाखवून हे अर्ली स्टेजमध्ये सुद्धा आपण हे काही व्हायरल टेस्ट वगैरे आहेत किंवा नर्व कंडक्शन टेस्ट वगैरे आहेत. तर हे टेस्ट केल्यानंतर आपण कोणता आजार आहे आपण आयडेंटिफाय करून त्याच्यानुसार आपण त्याची ट्रीटमेंट वगैरे दिली जाते. स्टेरॉइड्स वगैरे आहेत किंवा बरेच प्लाझ्मा फेरेसिस किंवा इम्युनोग्लोबिनची गरज असेल तर त्यानुसार आपण त्यांना हे ट्रीटमेंट आपण लवकर देऊ शकतो. ठीक आहे. सर, त्याच्यावरती आपण उपचाराचं किंवा ड्रग ऑफ लाईन किंवा असं काही आहे का स्पेसिफिक की पोलिओ झाल्यानंतर? पोलिओ झाल्यानंतर घाबरून जाण्याचे काही हे नाही. तर त्याच्यानंतर आले स्टेजवर लवकर आल्यानंतर आपण त्याची प्रॉपरली आपण ट्रीटमेंट करू शकतो. तर पण पॅरालिसिस जर रिव्हर्सिबल नसेल तर लॉंग टर्म जसे काही फिजिओथेरपी आहे किंवा त्यांना मसल स्ट्रेंथ येण्यासाठी वगैरे किंवा त्यांना आपण काही एक्सरसाइज वगैरे आपण त्यांना हॉस्पिटलमध्ये सांगितलं जातं किंवा बरेच वेळेस त्यांना फिजिओथेरपी थ्रू त्यांना काही आपण काही ऑइंटमेंट्स वगैरे देऊन किंवा त्याची चांगली फिजिओथेरपी किंवा त्यांचे बॉडीची वगैरे मसाज वगैरे रिलॅक्संट्स वगैरे आपण देऊ शकतो. किंवा जर असेंडिंग पॅरालिसिस जर जास्त इन्व्हॉल्व वगैरे झालेला असेल किंवा रेस्पिरेटरी सिस्टम वगैरे होत असेल तर अशा वेळेस दम लागत असेल किंवा श्वास घेण्यासाठी त्रास होत असेल तर लवकर त्यांनी हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांना दाखवून पुढचे जे कॉम्प्लिकेशन आहे ते आपण थांबवू शकतो. पण अशा गोष्टी ज्या आहे की नक्कीच आपण ट्रीटमेंट त्यांना लॉंग टर्म फिजिओथेरपीच्या सोबत त्यांना एक सपोर्टिव्ह ट्रीटमेंट वगैरे चालण्यासाठी वगैरे सुद्धा काही वॉकर्स वगैरे जे असतात लहान मुलांना वगैरे त्यांना सपोर्टिव्ह ट्रीटमेंट सुद्धा ॲक्सेसरीज वगैरे आपण देऊ शकतो. प्रेक्षक हो, ही चर्चा आपण अशीच पुढे सुरू ठेवणार आहोत, पण इथे वेळ झालेली आहे आता छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा आपला आवडता कार्यक्रम आरोग्य संपदा. तर
ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये. आणि प्रेक्षक हो, आपण चर्चा करत आहोत सामान्य आजारांबद्दलची माहिती या विषयावरती, आणि त्या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करत आहेत सर जे रुग्णालयाचे डॉक्टर मधुकर गायकवाड सर. सर, आपण आता पुढच्या आजाराकडे वळत आहोत. पुढचा आजार आहे स्थौल्य म्हणजेच ओबेसिटी. जागतिक स्थौल्य दिवस हा 26 ऑक्टोबरला साजरा केला जातो, आणि त्यानिमित्ताने ऑक्टोबर महिन्यातले जे आजारांचे दिवस आहेत ते आपण डिस्कस करत आहोत. आणि सर, स्थौल्य हा अगदी रोजच्या जीवनातला आता एक मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत स्थौल्य म्हणजे ओबेसिटीचा प्रॉब्लेम खूप मोठा झालेला आहे. तर स्थौल्याबद्दल तुम्ही काय सांगाल? नक्कीच आपण पाहतो त्याला आपण ओबेसिटी म्हणतो किंवा स्थूलपणा वगैरे म्हणतो. स्थूलपणा म्हणतो. तर आजकाल ओबेसिटी हा आपल्याकडे तेवढा प्रमाणात नव्हता, पण आता पहिलं जर पाहायचं की आपल्याकडे मालन्यूट्रिशन नावाचे आजार आपल्याला जास्त कॉन्सन्ट्रेट करावं लागेल, जसे की मरासमस, क्वासिरिकार आहे लहान मुलांमध्ये. कारण का हा आजकाल ओबेसिटी मोठ्या रुग्णामध्ये त्याचबरोबर लहान मुलांमध्ये, कारण का आजकाल पाहतो की इव्हन लहानपणापासून चाइल्डहुड, त्याला चाइल्डहुड ओबेसिटी म्हणतो. तर हे चाइल्डहुड पासून सुद्धा आजकाल मुलामध्येच वजन वाढण्याचे प्रमाण भरपूर झालेले आहे, किंवा मोठ्यामध्ये सुद्धा भरपूर वजन वगैरे वाढण्याचे प्रमाण झालेले आहे. कारण का हा वजनाचे जे काही इफेक्ट्स आहेत की त्याच्यामुळे आजार वगैरे होऊ शकतो वगैरे. तर ते आपण जे काही ओबेसिटी वगैरे म्हणतो की तर ओबेसिटीमध्ये आपण प्रत्येकाचं आजकाल ठिकाणी असेसमेंट जे काही बॉडी मास इंडेक्स ते आपण BMI वर ठरवलं जातं. तर बॉडी मास इंडेक्स त्याच्यामध्ये वेट इन kg पर हाईट मीटर स्क्वेअर वगैरे आपण त्याच्यामध्ये असतं. नॉर्मल जर बघितलं असतं तर आपण BMI नॉर्मली रुग्णांचं 80 to 24.9 पर्यंत असतं नॉर्मल बॉडी मास इंडेक्स, आणि 25 to 30 हे आपण त्याला असं म्हणतो की प्री ओबेस म्हणजे ओव्हरवेट हा म्हणला जातं. आणि 30 ते 35 असलं टाईप 1 ओबेसिटी, आणि 35 ते 40 टाईप 2, आणि मोर दॅन 40 असलं तर त्याला मॉर्बिड ओबेसिटी असं बोललं जातं. कारण का हे जर BMI वरून आपण त्याच्या ओबेसिटी हे कोणत्या स्टेजमध्ये आहे आपण ह्या गोष्टी आयडेंटिफाय करू शकतो. कारण का प्रत्येकाची आजकाल हे ओबेसिटी वाढण्याचे बरेच कारणे वगैरे आहेत, जसे की मी सांगितलं की जसे सेडेंटरी लाईफस्टाईल आहे, किंवा आपल्या फिजिकल इनॅक्टिव्हिटी वगैरे आहे, किंवा बरेच वेळेस एकाच ठिकाणी बसून असतो आपण. ऑफिसेस असतील किंवा हॉस्पिटल्स वगैरे असतील जिथं आपली फिजिकल ऍक्टिव्हिटी आजकाल खूप कमी झालेली आहे, किंवा अननेसरी फूड इनटेक आपले जसे की जंक फूड्स वगैरे आहे की अननेसरी कॅलरीज वगैरे आपण जास्त खात असतो. तर ह्याच्यामुळे सुद्धा आपले वजन वगैरे वाढण्यामध्ये वगैरे, आणि बरे दुसरे आजार निग्लेक्टेड जसे की मेटाबॉलिक सिंड्रोम वगैरे आहे, ज्याच्यामध्ये मेटाबॉलिक सिंड्रोम म्हणजे जसे की हायपरटेन्शन आहे, डायबिटीज आहे, किंवा बॉडी मास वगैरे इंडेक्स वगैरे वाढलेला असतं आपले BMI वेस्टर्न कंपरेन्स वगैरे, आणि हाय लिपिड प्रोफाईल वगैरे, जे असे आजार जर असेल तर त्याला आपण मेटाबॉलिक सिंड्रोम वगैरे म्हणतो. आणि काही पेशंटला जर ड्रग्स वगैरे चालू असतील जसे काही स्टेरॉइड्स वगैरे आहेत वजन, त्याच्यामुळे सुद्धा वजन वगैरे वाढू शकतो. आणि काही हेरिटरी डिसऑर्डर्स वगैरे आहेत त्याच्यामध्ये माणसाचं वजन वगैरे जास्त वगैरे वाढलेलं असतं. पण हे वजन ज्यावेळेस आपल्या शरीराचं वजन जास्त असलं त्याचा इफेक्ट सुद्धा खूप आपल्याकडे होत असतो. कारण का ओबेसिटी हा आजकाल सगळ्यांचाच गरजेचा प्रश्न पडलेला आहे की वजन वाढल्यानंतर त्याचा शरीरावर जो परिणाम होत असतो, जसं मी सांगितलं की हायपरटेन्शन आहे, डायबिटीज मलायटिस वगैरे आहे. कारण का बॉडी डायबिटीज आपल्या देश हा असं म्हणलं जाते की इंडिया इज द कॅपिटल ऑफ डायबिटीज. सगळ्यात जास्त प्रमाण जर वर्ल्डमध्ये जर रुग्णाचं आपलेल तर आपल्या देशामध्ये जास्त आहे. कारण आपली लाईफस्टाईल, आपलं खाण्याचे पदार्थ, आपल्याकडे राईस किंवा खाण्या किंवा चपाती, ज्याचे की हाय कार्बोहायड्रेट डाएट, हाय ग्लायसेमिक इंडेक्सचं प्रमाण आपल्याकडे जास्त असतं. त्याच्यानुसार जर आपण सिस्टीम वाईज जर ओबेसिटी जर आपल्या शरीराचं वजन वाढल्यानंतर तर त्याचा जर आपल्या शरीरावर काय परिणाम होता जर घेतला असेल तर जसं काही रेस्पिरेटरी सिस्टम आहे, तर रेस्पिरेटरी सिस्टम जसं की ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप अपने वगैरे आहे, की वजन वाढल्यानंतर श्वास घेण्यासाठी त्रास वगैरे होणे, किंवा ब्रॉन्कियल अस्थमा आहे, किंवा COPD वगैरे आहे, तर हे सुद्धा त्याचा इफेक्ट वगैरे होऊ शकतं. बरोबर सर, आपण ही चर्चा अशीच पुढे कंटिन्यू करणार आहोत, पण एक फोन येतो आपल्याला किरण राले गडचिरोलीवरून. हॅलो. नमस्कार मॅडम. नमस्कार किरणजी, बोला, तुमचा प्रश्न विचारा. सर मी मॅडम माझं शुगर असल्यामुळे बोलत आहे मॅडम. हा बोला तुम्ही, तुमचा आवाज येतोय. तुमच्या टीव्हीचा आवाज थोडासा कमी करा. बरं बरं. सर मला शुगर असल्यामुळे नाही का
शुगर असल्यामुळे माझ्या हाडापायाला अंगाला पूर्ण दुखणं येते. हं. खालच्या तळाला नाही का सूजन येते ना, दुखणं चालता येत नाही. तर याचं काय कारण असू शकते का सर? उपाय सांगा मला. नक्कीच. धन्यवाद. किरणजी, तुमचा प्रश्न आलेला आहे. सर, त्यांना डायबिटीज आहे आणि त्यांना हातापायांचं दुखणं तसेच पायांना सूज येणं हा त्रास आहे. तर याचं आणि डायबिटीजचं काही रिलेशन वगैरे असू शकतं का? नक्कीच त्यांना ह्याला आपण डायबिटिकचे कॉम्प्लिकेशन्स म्हणतो. ॲक्यूट कॉम्प्लिकेशन आणि क्रोनिक कॉम्प्लिकेशन्स असतात. जर 5 ते 10 वर्षापर्यंत जर आपल्याला शुगर लेवल आपली कंटिन्यू असेल आणि आपले जर इन्सुलिन किंवा ओरल हायपोग्लायसेमिक एजंट्स जर मेडिकेशन जर चालू असतील तर आपल्या ह्या डायबिटीजचा इफेक्ट आपल्या काही कालांतर आपलं जे काही हार्ट आहे, किडनी आहे किंवा जेव्हा ब्रेन आहे ब्रेन आहे. ह्याच्यावर परिणाम होत असतो. आणि त्याच्याबरोबर आपल्या शरीराची जी पेरिफेरल व्हास्क्युलर सिस्टीम आहे किंवा नर्वस सिस्टीम आहे, त्याला आम्ही म्हणतो की पेरिफेरल न्यूरोपॅथी वगैरे किंवा डायबेटिक न्यूरोपॅथी. तर ह्याच्यामुळे त्यांच्या पायाला जर मुंग्या वगैरे येत असतील किंवा पायामध्ये चालायला वगैरे त्रास होत असेल किंवा तळपायाची आग वगैरे होत असेल तर नक्कीच हे एक डायबिटिक न्यूरोपॅथी त्यांना असू शकतं. आणि ते त्यांचा दुसरा प्रश्न असा होता की त्यांच्या पायावर वगैरे सूज वगैरे येत असेल तर बऱ्याच वेळेस डायबिटिक नेफ्रोपॅथी किंवा डायबिटीजमुळे हार्टवर त्याचा इफेक्ट होत असतो की हार्ट फेल्युअरमध्ये सुद्धा जाण्याची शक्यता असतात. तर त्यामुळे त्यांनी किडनीची सुद्धा तपासणी केलं पाहिजे. जसे ब्लड टेस्ट आहे, युरिया क्रिएटिन वगैरे आहे, ते टेस्ट करून घेतलं पाहिजे. आणि हार्टचा काही इश्यू आहे का त्यासाठी ECG किंवा टूडी जर केलं तर त्यांना कळेल की ते शूज कशामुळे आले, की किडनीमुळे आहे का हार्टमुळे आहे का दुसरे काही आजार आहे का. त्याच्यामुळे त्यांनी ब्लड टेस्ट वगैरे केलं तर नक्कीच त्यांचं हे डायबेटिकचे जे कॉम्प्लिकेशन्स आहे नक्की त्याच्यावर इफेक्ट वगैरे होत आहे. त्यांनी टेस्ट करून करणे आणि स्ट्रिक्टली त्यांचं शुगर कंट्रोल करणं हे तरी मला असं गरजेचं वाटतं. ओके सर, आपण स्थौल्याबद्दल चर्चा करत आहोत आणि स्थौल्याची कारणे तुम्ही आम्हाला सांगत होतात, जसं की हा नक्कीच आपण ओबेसिटी जे आहे किंवा स्थूलपणा जो आहे आपल्या शरीरावर होता तर त्याची शरीरावर त्याची साईड इफेक्ट किंवा त्याच्या शरीरावर त्याचा इफेक्ट कसा होऊ शकतो. एक रेस्पिरेटरी सिस्टम आहे त्याच्यावर सुद्धा इफेक्ट होऊ शकतो किंवा जसं आपले कार्डिओव्हास्क्युलर सिस्टम हृदयावर त्याचे जसे की हार्ट अटॅक वगैरे येणे किंवा हार्ट फेल्युअर होणे किंवा अक्यूट मायोकार्डियल इन्फेक्शन किंवा करोनरी आर्टरी डिसीजेस वगैरे. आणि त्याच्या बऱ्याच कालांतराने आपले हार्टला सप्लाय करणारे जे आर्टरीज असतात त्याची अथेरोस्क्लेरोसिस होण्याची शक्यता जास्त असते. त्याच्यानंतर आपण पाहतो की सेंट्रल नर्वस सिस्टम जे काही स्ट्रोक्स वगैरे होण्याची शक्यता जास्त असते किंवा इन्फार्क्ट वगैरे हृदयाशी रिलेटेड असल्यामुळे ब्रेनवर सुद्धा ह्या ओबेसिटीचा इफेक्ट होत असतो. आणि ज्यावेळेस आपल्या वजन वाढतं आपली शरीराचे जे हाडं आहेत किंवा मस्क्युलर सिस्टीम आहे त्याच्यावर इफेक्ट होता. बऱ्याच लोकांना चालायला त्रास होतो किंवा संधिवाताचा त्रास होता. बऱ्याच लोकांना नी जॉईंटचा वगैरे त्रास होतो किंवा अँकलचा त्रास वगैरे होतो. तर हे परिणाम आहे. आणि बरेच आपण जे पचन संस्था आहे जसे की पचन संस्था आहे किंवा ज्याला आपण GI सिस्टीम म्हणतो तर जो लोकांना जेवण खाण्यासाठी वगैरे सुद्धा त्याला त्रास होतो शकते की अन्न पचायला त्रास होतो. कालांतर कॅन्सर होण्याची शक्यता सुद्धा जास्त ओबेसिटी मध्ये वगैरे वाढलेली असतात. आणि दुसरा हे तर आजार आहेत. एक तर न्यूरोसायकोलॉजिकल इफेक्ट आपल्या शरीरावर वगैरे होत असतो. जसे की इन्फेरिटी कॉम्प्लेक्स वगैरे येणे की आपलं वजन खूप वाढलेलं आहे किंवा बाहेर फिरताना वगैरे सोसायटीमध्ये फिरताना वाटतं की आपण चांगले दिसत नाही. एक न्यूरोसायकोलॉजिकल इफेक्ट सुद्धा आपल्या शरीरावर होत असतो. तर त्यामुळे बरेच पेशंट हे डिप्रेशन मध्ये वगैरे जाण्याची शक्यता जास्त असते. मानसिक त्यांचा ओबेसिटीचा आपल्या शरीरावर परिणामावर होत असतो. तर हा जो काही ओबेसिटीचा प्रमाण आहे तर ह्या आपल्या शरीरावर हे आजाराशी जास्त इफेक्ट होत आहे. प्रत्येक सिस्टीम आपल्या शरीरामध्ये इफेक्ट त्याच्या ओबेसिटीमुळे वगैरे होत असते. अच्छा सर, स्थौल्यावरती जर आपल्याला नियंत्रण मिळवायचं असेल किंवा स्थौल्य होऊ नये भविष्यामध्ये जाऊन त्याच्यासाठी आपण काय करू शकतो? म्हणजे एक प्रिकॉशनरी मेजर म्हणून प्रिकॉशनरी मेजर नक्कीच आपण वजन वगैरे कमी करू शकतो. आपल्याला जे काही लाईफस्टाईल वगैरे आपले किंवा आपले फिजिकल इनॅक्टिव्हिटी वगैरे असतात दररोज ॲटलिस्ट जीवनामध्ये 1 तास तरी आपल्या शरीरासाठी आपण दिलं पाहिजे. कारण आपण शरीराची आपण काळजी घेतलं तर नंतर शरीर आपली काळजी घेतं. तर त्यामुळे दररोज एक्सरसाइज करणे, ॲटलिस्ट एरोबिक एक्सरसाइज किंवा वॉकिंग वगैरे करणे. आपल्या आहारामध्ये जसे की जंक फूड्स आहेत, हाय कार्बोहायड्रेट फूड्स आहेत ज्याच्यामुळे आपल्या शरीरावर परिणाम होऊ शकतो ते कमी केलं पाहिजे. आणि पालेभाज्या, फ्रूट्स, व्हेजिटेबल्स किंवा सलाद वगैरे त्याचा आपण जास्त आपला वापर केला पाहिजे. दुसरे काही हॅबिट्स वगैरे असतील, स्मोकिंग असेल, ड्रिंकिंग वगैरे असेल तर हे कम्प्लिटली आपण बंद केलं पाहिजे. आणि
ओबेसिटीचं हे जे काय असेल की त्याच्यामुळे दुसरे काही आजार वगैरेमुळे जर आपलं वजन वगैरे वाढत असेल, जसे काही एंडोक्राईन डिसऑर्डर्स आहेत मी सांगितलं, किंवा डायबिटीज त्याच्यामुळे, किंवा मेटाबॉलिक सिंड्रोम आहे का, हे सुद्धा आपण बघितलं पाहिजे. पण ह्याच्या व्यतिरिक्त जर कमी होत नसेल तर नक्कीच जसे काय मेडिकल ट्रीटमेंट आहे, त्याच्यावर सर्जिकल ट्रीटमेंट सुद्धा आजकाल अवेलेबल आहे. जसे जर आपण वजन, तर हे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन म्हणतो आपण. लाईफस्टाईल मॉडिफिकेशन तर आपण रुग्णाला तर सांगतोच. त्याच्यानंतर काही मेडिसिन्स वगैरे आपण दिले जातात. आपण जसे काही मेटफॉर्मिन आहे जे डायबेटिकमध्ये दिलं जातं, ते सुद्धा वजन कमी करण्यासाठी द्यायला असते. काही अँटी ओबेसिटी ड्रग्स आहेत ज्याच्यामध्ये जसे काही ऑर्लिस्टॅट वगैरे आहेत, हे सुद्धा आपण ड्रग्स वगैरे आपण त्यांना वजन कमी करण्यासाठी देत जातो. पण मी सांगितलं की जे BMI नुसार आपण ठरवलं जातं की जिथे ड्रगचा इफेक्ट होत नाही, तिथे जसे की मॉर्बिड ओबेसिटी आहे की BMI जर 35 ते 40 असेल आणि 40च्या वर जर असेल तर दीज आर आयडियल कॅन्डिडेट. म्हणजे हे आयडियल कॅन्डिडेट बेरायटिक सर्जरीसाठी म्हणजे त्यांना उपयोगी असेल. बेरायटिक सर्जरी सुद्धा आजकाल गॅस्ट्रोएंटरॉलॉजिस्ट आहे, गॅस्ट्रिक सर्जन्स वगैरे असतात, ते जे काही बेरायटिक सर्जरी वगैरे सुद्धा केलं जातं. ज्या त्यामध्ये रॉक्सिन वाय वगैरे काय आहेत, किंवा आपल्या शरीरामधलं स्टमक वगैरे आहे त्याची साईज वगैरे कमी केलं जातं, ज्याच्यामुळे आपण जेवण वगैरे आपलं कमी झालं पाहिजे. तर हे सुद्धा जे काही सर्जिकल ट्रीटमेंट आजकाल अवेलेबल आहे, जिथे की आपण बेरायटिक सर्जरी करू शकतो, मेडिसिन्समुळे वजन करू शकतो. पण त्याच्या ह्या पुढे जाण्यापेक्षा आपण आपलं लाईफस्टाईल मॉडिफिकेशन, आहार, आपले व्यायाम वगैरे करणं पाहतो, किंवा एक्सरसाइज, किंवा आपली डेली रुटीन ॲटलिस्ट 1 तास जरी आपण व्यायाम केला तर बऱ्याच आपलं वजन वगैरे कमी करू शकतो. बरोबर. प्रेक्षक हो, सरांनी स्थौल्याबद्दल खूप सुंदर माहिती सांगितलेली आहे. स्थौल्य कमी करण्यासाठी डायरेक्ट सर्जरीकडे न जाता किंवा मेडिकेशनकडे न जाता तुम्ही तुमचा आहार, तुमचा व्यायाम, योगा याच्यावरती तुम्ही कंट्रोल, हे सगळे फॉलो करून तुम्ही त्याच्यावरती कंट्रोल आणू शकता. प्रेक्षक हो, पुढचा आपला आजार आहे जागतिक स्ट्रोक दिन 29 ऑक्टोबर. प्रेक्षको, आपण पाहतो की स्ट्रोक हा एक रुटीन आता चर्चेमधला शब्द झालेला आहे. जसं आपण कुठेही हॉस्पिटलमध्ये गेलो किंवा नातेवाईकांकडून आपल्याला बऱ्याच वेळेला ऐकायला मिळतं की स्ट्रोक झालेला आहे. तर स्ट्रोक नक्की काय आहे, किंवा स्ट्रोक म्हणजे शरीरामध्ये काय चेंजेस होतात, कशामुळे होतो, हे बऱ्याच लोकांना माहीत नसतं. आपण आज सरांच्याकडून जाणून घेऊयात की स्ट्रोक म्हणजे सर नक्की काय आहे. स्ट्रोक म्हणजे जसं का आपण म्हणतो मराठीत म्हणतो की त्याला पक्षघात वगैरे होणे असे म्हणतो. आणि स्ट्रोक हा मोस्टली सेरेब्रोव्हास्क्युलर ऍक्सिडेंट, मेडिकल टर्म त्याला CVA म्हणतो आपण. कारण का हा स्ट्रोक हा आपल्या ब्रेनशी रिलेटेड आहे, त्यामुळे बऱ्याच लोकांना त्याचा अवेअरनेस वगैरे नसतं. कारण का आपल्याला माहिती आहे हार्ट अटॅक म्हणजे लोकांना सगळ्यांना लक्षात येतं, किंवा त्या हृदयाला आपल्याला पण प्रायोरिटी देतो, पण आपण प्रायोरिटी आपल्या ब्रेनला सुद्धा देणं खूप गरजेचं आहे. कारण आपल्या ब्रेनकडे किंवा आपल्याला काही आजार असतील तर ते नाही आपण लक्ष दिलं, तर कंट्रोल नाही केलं, तर त्याच्या स्ट्रोक येण्याचे चान्सेस जास्त असतात. जसे की स्ट्रोकचे कारण तसे भरपूर आहेत. जसे की मॉडिफाईड रिस्क फॅक्टर्स आहेत किंवा नॉन मॉडिफाईड रिस्क फॅक्टर्स आहेत. जसे की वय आहे किंवा एज म्हणतो आपण त्याला, मेल फिमेल जे काही हे आहे, तर हे आपण काही मॉडिफाय करत नाही करू शकत. पण नॉन मॉडिफाईड रिस्क फॅक्टर्स जसे की मी सांगितलं हायपरटेन्शन असेल, कोणाला डायबिटीज मलायटिस असेल, किंवा जसे आता ओबेसिटी वगैरे एक आपण बोललो की ते स्थूलपणा जर वाढलेला असेल ते सुद्धा आहे, किंवा मेटाबॉलिक सिंड्रोम वगैरे हे जसे की आजार आहे, किंवा दुसरे रिस्क फॅक्टर्स जसे की आपल्याला मी सांगितलं की कोणाला स्मोकिंग करण्याचे हॅबिट्स असेल, किंवा अल्कोहोल व्यसन्स वगैरे असेल, अल्कोहोल ड्रिंक वगैरे असेल, किंवा टोबॅको च्युइंग वगैरे हिस्ट्री वगैरे असेल, तर ह्याच्यामुळे सुद्धा स्ट्रोक होण्याची जास्त शक्यता असते. दुसरी आजार, कारण का हा स्ट्रोक हा मी आधी सांगितलं जर आपण हार्ट अटॅक आलं किंवा आपण अँजिओग्राफी करणे, अँजिओप्लास्टिक करणे किंवा बायपास याच्याकडे जास्त लक्ष देत असतो. कारण का स्ट्रोक आपल्या शरीराला परवडणारा नसतो. स्ट्रोक आल्यानंतर आपण जर बघितलं तर बऱ्याच वेळेस हे अर्ली स्टेजमध्ये सुद्धा आयडेंटिफाय करू शकतो. बऱ्याच लोकांना डोकं वगैरे दुखणे किंवा मळमळ वगैरे किंवा सडनली ओमिटिंग वगैरे, गरगरणे किंवा डोळ्यासमोर अंधारी वगैरे येणे. आणि याच्या व्यतिरिक्त आपल्या शरीरामध्ये जे कोणा जर राईट किंवा लेफ्ट जे आपण अपर लिम किंवा लिम किंवा हातामध्ये पायामध्ये विकनेस वगैरे येणे हे शक्यता जास्त असते. किंवा त्याच्यामध्ये मुंग्या वगैरे येणे आपण म्हणू शकतो की जरी काही स्ट्रोक वगैरे जर असेल तर हे स्ट्रोक जर येण्याच्या अगोदर आपण ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं तर जे काही पुढे, कारण का एकदा स्ट्रोक आल्यानंतर पुढे जे काही बरेच पेशंट बेड रिडन होतात, कारण आता बेड रिडन झाल्यानंतर त्यांची लाईफ ही डिपेंडंट होऊन जाते की कारण का प्रत्येकाला आपल्या घरच्यांना बघावं लागतं, किंवा
बऱ्याच वेळेस फायनान्शियल बर्डन सुद्धा त्या फॅमिलीवर येण्याची शक्यता जास्त असते. अगदी. कारण का ह्या गोष्टी खूप गरजेच्या आहेत की स्ट्रोक लवकर आयडेंटिफाय करणे किंवा त्याच्या स्ट्रोकचे कारण आयडेंटिफाय कारणं, करणे. कारण का मी सांगितलं की स्ट्रोकचे सुद्धा प्रकार वगैरे आहेत, जसे की इस्केमिक स्ट्रोक आहे किंवा हिमोरेजिक स्ट्रोक वगैरे आहे. तर ठीक आहे चालेल. नाही सर, तुम्ही बोलत आहात. सर, स्ट्रोकवर आपण एक प्रिकॉशनरी मेजर म्हणून काय करू शकतो? जसं की आपण म्हटलं की एक हार्ट डिसिजेसमध्ये ते एक मेजर कॉज आहे, त्याच्यामध्ये डायबिटीस आहे की ज्याच्यामुळे मेंदूला होणारा रक्तपुरवठा कमी होतो. तर पुढे जाऊन भविष्यामध्ये स्ट्रोक होऊ नये म्हणून मग तुम्ही लोकांना काय सांगाल? नक्कीच भविष्यामध्ये जर स्ट्रोक होऊ नये, कारण का स्ट्रोक हे आपल्या खूप गरजेचं आहे की आपल्याकडे लक्षण वगैरे देण्यासाठी. तर स्ट्रोक होण्याच्या आधी जे काही शुगर वगैरे असेल, हायपरटेन्शन वगैरे असेल किंवा ओबेसिटी वगैरे असेल, तर हे त्याच्या अगोदर शुगर वगैरे कंट्रोल करणं खूप गरजेचं आहे. किंवा ब्लड प्रेशर असतं, आपण बऱ्याच वेळेस आपल्याकडे ब्लड प्रेशर आपण निग्लेक्ट केलं जातं की जे बऱ्याच वेळेस टॅब्लेट्स वगैरे घेणे मिस वगैरे जातं. कारण का एकदा हायपरटेन्शन ब्लीड वगैरे बसला आपल्या ब्रेनमध्ये ब्लीड होण्याची शक्यता जास्त असते किंवा हायपरटेन्शन स्ट्रोक जे वाढलेले असतं. तर हे वेळोवेळी ECG करून घेणे, एक्सरे करून घेणे, ब्लड टेस्ट वगैरे करून घेणे आणि रेग्युलरली मंथली डॉक्टरशी फॉलोअप ठेवणे, ज्याच्यामुळे आपलं ब्लड प्रेशर कंट्रोल आहे का, शुगर कंट्रोल आहे का, दुसरे काही कॉम्प्लिकेशन आपल्या रेग्युलर मॉनिटरिंग, आपल्या शरीरावर दुसऱ्या हृदयावर काय परिणाम होतो का, फंडोस्कोपी वगैरे करणे खूप गरजेचं आहे. तर हे किडनीवर काय इफेक्ट होत आहे का, तर ह्या गोष्टी जर केलं तर भविष्यामध्ये आपल्याला कळेल की आपला स्ट्रोकपासून त्रास होण्याची शक्यता आहे का नाही किंवा हार्ट अटॅक करण्याची शक्यता आहे का. तर हे आपण पुढे होण्याच्या आधीच आपण हे कंट्रोल करू शकतो. सर, आता याच्या व्यतिरिक्त थोडंसं तुमच्या कामाकडे येऊया. जसं की गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये तुम्ही एक थॅलेसेमिया युनिट सुरू केलेलं आहे. थॅलेसेमिया हा बऱ्याच लोकांना कळत नाही की आजार काय आहे आणि त्याच्यावरती काय ट्रीटमेंट आहे. डे केअर युनिट तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने चालवत आहात. तर थॅलेसेमिया डे केअर युनिटबद्दल काय सांगाल सर? नक्कीच हा थॅलेसेमिया हा आपल्या रक्ताशी निगडीत आजार आहे. जसे की थॅलेसेमिया आहे, सिकल सेल आहे, हेमोफिलिया वगैरे आजार आहे. हे आपल्या थॅलेसेमिया ज्याच्यामध्ये रुग्णांना लाईफ लॉंग ब्लडची गरज पडत असते की त्यांना रिपीटेडली ब्लड ट्रान्सफ्युजन वगैरे लागत असते. कारण आपल्या शरीरातलं जसं हिमोग्लोबिन लेवल वगैरे असतं त्या ह्या थॅलेसेमिया पेशंटमध्ये कमी होत असतं आणि त्याच्यामुळे त्याच्या शरीरावर परिणाम, त्याची वाढ वगैरे बरोबर होत नसते किंवा त्याचे थॅलेसेमिया फीचर्स वगैरे त्याच्या बोन्सवर इफेक्ट होऊ शकतात किंवा फेशियल फीचर्स वगैरे होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे ह्यांची थॅलेसेमियाचे प्रत्येक पेशंटचे आपण किती हिमोग्लोबिन आहे दर मंथली त्याचं टेस्ट वगैरे केलं जातं आणि हिमोग्लोबिनच्या लेवलवर त्याला किती ब्लड ट्रान्सफ्युजन आहे का नाही हे आपण त्यांना देत असतो. आणि अशा रुग्णांना आपल्याकडे भरपूर जवळपास 200-250च्या वर पेशंट जे काही आहे त्यांचं रजिस्ट्रेशन वगैरे केलं जातं आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये त्यांना फोन करून वगैरे त्यांना डे केअरमध्ये त्यांना ब्लड वगैरे दिलं जातं आणि त्याच्यानंतर त्यांचं कंप्लीट झाल्यानंतर सुद्धा आपण 1 तास त्यांना ऑब्झर्वेशन ठेवणं खूप गरजेचं आहे. कारण ब्लड ट्रान्सफ्युजनचे रिॲक्शन आहेत, त्यात फ्लुइड ओव्हरलोड वगैरे झालं तर हे सुद्धा आपण त्यांच्या रुग्णाची काळजी घेणं खूप गरजेचं असतं. म्हणून ह्या डे केअरमध्ये त्यांच्या सगळ्या गोष्टी आपण चांगल्या प्रकारे करून मग त्यांना त्याच्या घरी पाठवत असतो. प्रेक्षक हो, सरांनी आपल्याला सामान्य आजारांविषयी खूप छान माहिती दिलेली आहे. सर, तुम्ही इथे आलात आणि आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं जे रुटीन लाईफमध्ये आढळणारे जे आजार आहेत त्यांच्याबद्दल. त्याबद्दल तुमचे मी सह्याद्री वाहिनीच्या वतीने आणि प्रेक्षकांच्या वतीने धन्यवाद देते. धन्यवाद. प्रेक्षक हो, आरोग्य संपदा हा आरोग्यविषयक कार्यक्रम तुमच्यासाठी आहे. यामध्ये प्रत्येक एपिसोडमध्ये आपण नवीन नवीन तज्ज्ञांसोबत चर्चा करत असतो, नवीन नवीन आजारांबद्दल डिस्कशन्स करत असतो. तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या आरोग्य संपदाच्या कार्यक्रमामध्ये एका नवीन विषयावर एका नवीन तज्ज्ञांसोबत. तोपर्यंत निरोगी राहा आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या. धन्यवाद.